एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। नागपूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा, तणावग्रस्त स्थिती, मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन। नागपूरमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या दंगलीमुळे तणाव वाढला आहे। मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। शरद पवार यांच्या भावजाई भारती पवार यांचे निधन, पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर। शरद पवार यांच्या भावजाई भारती पवार यांचे निधन झाले आहे, ज्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे। औरंगजेबच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करा, भाजप नेत्याची सरकारकडे मागणी। भाजप नेत्यांनी औरंगजेबच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करण्याची मागणी सरकारकडे केली आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे। पुण्यात धुलीवंदनाच्या दिवशी भावावर रंग टाकण्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला। पुण्यात धुलीवंदनाच्या दिवशी रंग टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे। शीतल म्हात्रे यांचे ट्विट्स चर्चेत, जो चाहत ही मेरी वो मुझे नहीं मिली पर। शीतल म्हात्रे यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नागपूर हिंसाचारानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भावनिक साथ, नागरिकांना कळकळीची विनंती। नागपूरमधील हिंसाचारानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। पुण्यात पुन्हा भीषण अपघात, नशेत कार डिव्हायडरला ठोकली, दूधवाल्याच्या गाडीला जोरदार धडक। पुण्यात नशेत कार चालवताना झालेल्या अपघातात कारने डिव्हायडरला ठोकून दूधवाल्याच्या गाडीला धडक दिली। नागपूरमध्ये शिवीगाळ केल्यामुळे शेजाऱ्याची हत्या, आरोपी अटकेत। नागपूरमध्ये शिवीगाळी केल्याच्या कारणावरून शेजाऱ्याची हत्या करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुंबईत 21 फुटबॉल मैदाना इतका मोठा ओबेरॉय स्काय सिटी मॉल उघडला, नागरिकांची उत्सुकता। मुंबईत ओबेरॉय स्काय सिटी मॉल उघडण्यात आला आहे, जो 21 फुटबॉल मैदानाच्या आकाराचा आहे। पुण्यात फूड डिलिव्हरी बॉयचा अपघातात मृत्यू, एका रात्रीत 3 भीषण अपघात। पुण्यात एका रात्री 3 भीषण अपघात झाले, ज्यामध्ये फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।